संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी सुनावण्यात आली होती। आज शुक्रवार दिनांक 31 सुदर्शन घुलेची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले। न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले हा गुजरातला पळून गेला होता। त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो आपल्या एका साथीदारासह पैसे घेण्यासाठी पुण्यात आला होता। त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन घुलेला अटक केली। त्याच्या अटकेनंतर विविध तपास यंत्रणांकडून त्याचा तपास सुरू असून CID आणि SIT सह बीड गुन्हे शाखेने सुदर्शन घुलेची यादी चौकशी केली आहे। न्यायालयाने गेल्या वेळेस त्यांना 31 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती। आज सुरक्षेच्या कारणावरून त्यांना VC द्वारे आरोपींना हजर करण्यात आलं आणि तपासी यंत्रणेने आज न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यामुळं त्यात कुठलाही विशेष युक्तिवाद न होता आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। तपासात काय निष्पन्न झालं या बाबी काही आज विस्तृत स्वरूपात काही सांगता येणं शक्य नाही। तर आज मी त्याच्या आजच्या रिमांड पेपरमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख आहे असं मला वाटत नाही। काय आदेश दिले आता? कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला 14 दिवसाकरता। आम्हाला जर त्या आरोपीची पुनश्च एकदा पोलीस कोठडी घेण्याची जर गरज वाटली तर तो आमचा अधिकार आम्ही अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।